अहो, हा घर विकण्यासाठी आलेला आहे. आता पुण्यात कुठे आहे, लोकेशन काय आहे, ह्या घराचं कितीला विकायचं, कुठल्या 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 बँकेचे लोन होऊ शकते, तर ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे. माहिती पाहिजे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि तुम्हाला तुमचे जुने घर विकायचे असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतात. फ्लॅटसाठी, जागेसाठी, जुने घरासाठी, नवीन घरासाठी तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. तर विचार काय तुमचा, करा संपर्क आम्हाला 9028750499 ह्या नंबरवरती संपर्क करा. जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख. जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज, रिअल इस्टेटचे सगळ्यांचे आवडते एकमेव असे चॅनल आहे की तिथं आपल्याला डायरेक्ट मालकाचा नंबर भेटतो. मंडळी, इथं मी सांगू शकतो तुम्हाला की मी स्टेट एजंटचं काम करत नाही. आपण की 2% कमिशन वगैरे काही द्यायची गरज नाही. बघा, इथं जे आहे ना, आपल्याला फक्त एकच काम करायला लागणार आहे. व्हिडिओ संपूर्ण बघायला लागणार आहे. आज टायटल मध्ये मॅडमने जे बोललं तीच प्रॉपर्टीची माहिती तुमच्यासाठी इथं सादर करणार आहे. सगळी काही डिटेल तुमच्यासाठी इथं असणार आहे. आणि आपल्याकडे ही जाहिरात आलेली आहे ही बिल्डिंग विकण्यासाठी. तशीच बिल्डिंग तुम्हाला सुद्धा विकायची असेल तर नंबर घ्या 9028750499. अहो कशासाठी? अहो तुमचा फ्लॅट असू द्या, तुमचा इंडिव्हिज्युअल घर असू द्या किंवा प्लॉट असू द्या, म्हणजे शेती पण विकू शकतो आपण इथं आपल्या या चॅनल वरती. अहो मंडळी, व्हिडिओ जाहिराती येणार आहे. डायरेक्टली जे कस्टमर आहे तुमच्याकडे येणार आहे, त्यासाठी हा नंबर दिला. आणि लोकेशन, अहो लोकेशन महाराष्ट्रामधला कुठला पण बोला, तिथं आपण जाहिरात करायला आलेले आहे. अहो मंडळी, आपला चॅनल म्हणजे एक जाहिरातीचा एक माध्यमच ठरलेला आहे. आणि इथं डायरेक्टली इंडिव्हिज्युअल घर येतात, बंगला येतो, फ्लॅट येतो आणि प्लॉट सुद्धा येतो विकायला. बघा, आज तुम्हाला आवडीची प्रॉपर्टी नाही भेटली, उद्या पण भेटू शकते. म्हणूनच मी तुम्हाला सांगत असतो की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनला ऑन करा. कारण की प्रॉपर्टीची माहिती कुठं? अहो इथंच आपल्या या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती भेटती. मंडळी, आज तुम्हाला जे सांगायचंय, जे बोलायचंय आज तुमच्यासाठी, आज जी महत्वाची माहिती आहे तर आपल्याकडंच आहे. मंडळी, जसं टायटल बघितला, जसा बोर्ड बघितला, त्याच प्रॉपर्टीची आणि त्याच प्रॉपर्टी बद्दल इथं मी चर्चा करण्यासाठी इथं बसलेलं आहे. काही टाइमपास साठी नाही बसलेले. बरेचसे लोकांना असं वाटतं की काहीतरी बोलत असन, काहीतरी काय. अहो काय इथे काय एंटरटेनमेंटचं चॅनल आहे का? नाही ना. अहो हे प्रॉपर्टीचं चॅनल आहे. प्रॉपर्टी बद्दलच बोलत असतो मी नेहमी. आणि मंडळी, आज जी बिल्डिंग बद्दल बोलणार ना, अहो 4 मजलीची बिल्डिंग आहे, 4 मजलीची. आणि इन्कम कमवून देणारी आहे, पैसा कमवून देणारी आहे. आता मंडळी बघा, ही पुण्याच्या किती जवळ असणार आहे, पुणे स्टेशन पासून किती लांब असणार आहे, सगळं काय बोलतो मी, सांगतो. पण त्याच्या अगोदर बघा, मला असं वाटतं की तुमचं घर असावा. मला असं वाटतं की तुमचं घर असावा. आणि बघा, हे शक्य नाही की कमी बजेट मध्ये अगदी स्टेशनच्या आजूबाजूला, म्हणजे 4-3 किलोमीटरच आजूबाजूला असावा. कारण की ह्या साईडला जे आहे एवढे करोडो रुपयाचे रेट चालू आहे. एखादा तुम्ही आरके पण घ्यायला बसलं कितीला भेटतो. आणि एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला, आमचा एवढ्या भागाचं उदाहरण सांगतो तुम्हाला. इकडे एक घराची जाहिरातीसाठी आले होते ते लोक आपल्याकडं. जास्त नाही मोठं, 350 स्क्वेअर फीटच घर आणि बैठी घर. आणि त्याचे किती बोलतात माहिती का? सांगू का आता? 60 लाख रुपये त्या घराचे बोलू राहिलेले. आणि बघा, प्रॉब्लेम काय नाही त्या घराचं, पण प्रॉब्लेम इथं येतो की त्याचा सातबारा नाहीये. खरेदी खत कसं होणार आहे? लाईट बिलच्या जो लाईट मीटर आहे किंवा टॅक्स पावती आहे त्याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत, चला इथपर्यंत ठीक आहे की लाईट बिल आणि टॅक्स पावतीचा माध्यम ठीक आहे, ओके काही प्रॉब्लेम नाही. पण त्या घराला आतमध्ये जायला, अहो 2 व्हीलर तुम्हाला बाहेर रस्त्यावरती पार्क करायला लागणार आहे.
अहो एखादं फ्रीज आणलं तुम्ही, एखादं पलंग आणलं घरामध्ये, तर ती गल्ली एवढी छोटी आहे की विचारू नका. अहो माणूस निघू शकत नाही. एक माणसाला यायला ना ओव्हरटॅक करायला एवढा टाइम लागतो. बाबा बाबा बाबा, म्हणजे अंधारामध्ये कोण गेलं आणि टक्कर झाली तर झाले भांडणं. आणि प्लस शिवाय जी लोकवस्ती आहे तर झोपडपट्टी लोकवस्ती आहे, आणि त्या झोपडपट्टीचं ते 60 लाख रुपये त्या 350 स्क्वेअर फीटचे बांधलेलं घराचं बोलतात. आणि जुनं बांधकाम आहे त्या घराचं, जे आहे जुनं बांधकाम आहे. त्यावेळेस सगळं मोकळं होतं, त्यांनी बनवलं. आता तुम्ही विचार करत असाल की बैठी घर आहे, आपण त्या घराला एकदम अजून माला चढवू. अरे पण बांधकाम कसं काय करणार, कसं काय करणार राव, मटेरियल कसं काय नेणार वरती. हे असं काय अडचण असल्यामुळं लोक आपले जे जुने घर आहे विकून जायला तयार झालेले, कारण की त्यांना माहित पडलेले इथं तिथं काही करू माणूस, आपण ते घर वरती वाढवू शकत नाही. परिवार आपला, आपण 2 होते 4 झाले, म्हणजे 2 पोरं झाले आपल्याला, आणि 4 लोक झाले, आणि एवढा परिवार वाढला आणि त्या घरामध्ये राहायला आता अशक्य आहे. म्हणून त्यांनी काय केलं, उपाय केला की त्यांनी बघा डोकं लावले. त्यांनी पुण्यापासून ते गेले किती किलोमीटर गेले, कोण 25 गेलं असन, कोण 35 गेलं असन, गेलं का नाही गेलं. मंडळी आपल्याकडे पण 35 किलोमीटर अंतरावर तुमच्यासाठी 7 लाखामध्ये कासारे फाटा म्हणून ओळखला जाणारा एरिया आहे. तिथं 1 गुंठा प्लॉट खरेदी करा. भले ते सुलभ हप्त्याने खरेदी करा किंवा कॅश मध्ये खरेदी करा, काही प्रॉब्लेम नाही. अहो मंडळी, अहो थांबा, व्हिडिओ कशाला सोडतात, सांगतो ना माहिती. अहो ते 4 मजली बिल्डिंगची माहिती सांगतो, लोकेशन सांगतो, पण आधी बघा प्लॉटचा विषय आला तर माणूस काय होतं माहितीये का, सोडूनच जातो. व्हिडिओ सोडायची गरज नाहीये, मी तुम्हाला समज डिटेल देतो इथं. आता हे जे 1 गुंठा घेतलं ना, आता ताबडतोब नाही बनवायचा. 7 लाख किंमत आहे त्याची, 3.5 लाख रुपये द्या. त्यानंतर जो 3.5 उरणार आहे त्याचा हप्ता तुम्ही आरामशीर फेडा. पण मंडळी मला असे पण कॉल येऊ राहिलेले, असे पण मेसेजेस येऊ राहिलेले आम्हाला की साहेब आम्हाला सेपरेट 7/12 सेपरेट खरेदी खत पाहिजे. आता हे जे 7 लाखाचं आहे, जाहीर बात आहे ते पुण्याच्या एकदम बाजूला आहे, आणि त्याची किंमत जी आखलेली आहे 7 लाख आहे. आणि शिवाय त्याचा 7/12 जे आहे सामूहिक असणार आहे, सामूहिक ऍग्रिकल्चर जागा आहे, सामूहिक 7/12 आहे. पण असे मला ते कॉल येऊ राहिले होते की सेपरेट 7/12 वाली जमीन द्या. तर त्याच्यावर मार्ग म्हणून आपण एक मार्ग काढलेले, डायरेक्टली 10 गुंठे सेपरेट 7/12 सेपरेट खरेदी खत, सगळं काही तुमच्या नावावरती होणार आहे. आणि डायरेक्टली तुमच्या नावावरती सेपरेट 7/12 सेपरेट खरेदी खत हे सगळं होणार आहे. तयार आहे का तुम्ही सेपरेट 7/12 साठी? तर ही 11 लाखामध्ये थेट 10 गुंठ्याची जमीन. अहो जमीन म्हणजे काय, अहो हिरवीगार शेती 10 गुंठ्याची. आज बोलता बोलता पुणे जे आहे इथपर्यंत आलेले. काही दिवसामध्ये हे जे गाव आहे हे पण पुण्यामध्ये सामाविक होणार आहे. आणि ही जी 11 लाखामध्ये 10 गुंठ्याची ही जमीन आहे ना, ही गावामध्ये आहे, बाजूला शाळा आहे, घर आहे. आता तुम्ही बोलणार मॉल आहे का नाही, अहो गावामध्ये कुठलं मॉल आलं. अहो लोकेशन सांगतो मी तुम्हाला, सगळं सांगतो. पण हे जी जमीन असणार आहे ही शेती 11 लाखामध्ये खरेदी खत सकट, तर ही 10 गुंठ्याची भेटणार आहे. पण असे पण मला कॉल आले की ते लोक बोलले अरे बाबा डायरेक्टली एकर पाहिजे आम्हाला. तर हाय ना, त्यांना पण बोललो आणि तुम्हाला पण सांगतो 22 लाखामध्ये एकर आहे. पण इथं काय माहिती का, ही एकर जागा 22 लाखामध्ये भेटणार आहे. शेतीचा दाखला नसला तर त्या दाखल्यासाठी एक्स्ट्रा पैसे द्यायला लागणार आहे, नावावरती करायला एक्स्ट्रा द्यायला लागणार. जे 22 लाखाच्या वरती जे काय असणार, अहो जास्त नाही, कितीचा प्रश्न असणार, 1-2 लाखाचा प्रश्न असणार. 1-2 लाख रुपये खरेदी खत नावावरती शेतीचा दाखला करण्यासाठी लागणार आहे. पण मंडळी फायदा इथं होणार आहे. 22 लाख एकर मध्ये आपण बघत होतो 7 लाख रुपये गुंठ्याचा प्लॉट, पण इथं 22 लाख रुपये एकरीनी हे डायरेक्टली माळ रानाची जमीन.
काय प्रश्न आला की कुठं आहे, अहो सांगतो ना मी कुठं आहे, लोकेशन आहे, गाडी पण आहे आपल्याकडं. पण इथं जी आहे ना, एक टर्म्स कंडिशन आहे. आता तुम्ही बोलणार हा माणूस सारखा टर्म्स कंडिशन बोलत असतो. तर मंडळी टर्म्स कंडिशन ही आहे की 3,000 रुपये. बघा, मला नाही पाहिजे 3,000, मला नाही पाहिजे. जी गाडी असणार आहे त्याच्यामध्ये गॅस जे असणार आहे ते काय फ्रीमध्ये थोडी देणार आहे पेट्रोल पंपवाला. गाडी तर आहे आपली, पण त्याच्यामध्ये गॅस टाकायला लागणार आहे. त्यासाठी आपल्याला 3,000 रुपये पेड करायला लागणार आहे. म्हणजे 3,000 रुपये तुम्ही दिले तर आम्ही तुम्हाला 2 प्लॉट नाही दाखवणार. यवतचा पण प्लॉट आहे, यवतला डझनभर आपल्याकडे प्लॉट आहे. अहो अगदी एने प्लॉट पण तुम्हाला एकदम स्वस्त मध्ये देतो मी. कितीला असणार आहे ते आल्यानंतर तुम्हाला कळणारच, यवतला कितीला एने प्लॉट आहे. आणि मंडळी बघायला गेलं ना, एने प्लॉट आहे, ऍग्रिकल्चर प्लॉट आहे, फार कमीत कमी बजेटमध्ये, आणि तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही बोर होणार नाही. बघा, फक्त 3,000 रुपये तुम्ही दिले आणि तुम्हाला कवा एने प्लॉट पसंत पडला, कवा ऍग्रिकल्चर प्लॉट पसंत पडला, कवा बुवा ती 11 लाखामध्ये 10 गुंठेच पसंत पडली तर. आणि हे बघा, हे 11 लाख आणि हे 22 लाख हे कॅश आहे. बाकीचं EMI वर तुमच्यासाठी करून देऊ शकतो. आणि म्हणजे बघा, तुम्हाला प्लॉट खरेदीच करायचंय, इन्व्हेस्टमेंट करायचंय आहे तुम्हाला, तर 3,000 रुपये द्यायला का घाबरतात? आता हे 3,000 का ठेवले माहिती का? बरेचसे लोक आले राव, बरेचशे लोकांना आपण ह्या प्रॉपर्ट्या दाखवल्या आणि दाखवत दाखवत काय रिझल्ट भेटलं? शून्य रिझल्ट भेटलं. लोक आले, गाडीमध्ये गेले, बघले, पण त्याच्यामधले काही लोक होते त्यांनी घेतली बुवा. पण काय होतं माहिती का, एकतर एजंट बिरजंट आपण काम करत नाही की एक्स्ट्रा पैसा किंवा काहीतरी खाचा मारायचा, असला काही प्रकार नाही. म्हणून मी डायरेक्टली 3,000 ठेवले. आणि तुमचा खरेदी खत 7-12 झाला ना, तुमचे पैसे आम्ही तुम्हाला परत करणार आहे. पण कवा की 7-12 झाल्यानंतर. नाहीतर तुम्ही येणार, बघणार प्लॉट, म्हणणार की पसंत नाही पडलं, आमचे 3,000 द्या. तर बघा, तुमचे 3,000 कुठं आम्ही खर्च केलं, गाडी भाडा वगैरे हे ते त्याच्यामध्ये खर्च केलं, बरोबर ना? आता मंडळी व्हिडिओ थोडासा लांब झालेला आहे. माझा अजून एक तुम्हाला एक प्रश्न आहे राव. आता हा जो व्हिडिओ आहे, कुठल्या गावातून, कुठल्या जिल्ह्यातून, कुठल्या राज्यातून तुम्ही मला बघतात तेवढं खाली कमेंट करा. तुमच्या गावाचं नाव लिहा. तुम्ही महाराष्ट्रामधून किंवा पुण्यामधून कुठल्या शहरातून तुम्ही बघत असाल तर तेवढं कमेंट बॉक्स मध्ये कळवा. चांगलं वाटतं. आणि जे रिकामे तिकडे आहे ना कमेंट करणार आहे त्यांना पण चांगलं वाटतं तुमचं गावाचं नाव ऐकलं तर. आणि बघायला गेलं मंडळी, अहो बसा बसा, कुठं चालले? अहो कशाला गडबड करतात? आता तर मेन सांगायचंय राव यार. अहो पाहिजे का नाही तो घर? मी जे बोललो, शब्द दिलं, तोच घर तुमच्यासाठी सांगतो मी. बघा, त्या घराची जी किंमत आहे, आता ऐकून बघा, काय बोलायची गरज नाही. बघा, ती बिल्डिंग आहे, त्याचा रेट ऐकून काय बोलायची गरज नाही. त्या बिल्डिंगचा रेट जो आहे 90 लाख रुपये आहे. आता ती कुठल्या बँकेचं लोन होऊ शकतो? कुठल्याही बँकेचे. अहो किती बँक आहे, सगळ्यांचे नाव घेत बसलं तर व्हिडिओचं टायमिंग नाही पोहोचणार. असं समजा की कुठल्याही बँकेचे लोन होणार आहे. फायनान्स कशाला करता? सरकारी बँकेचे पण होऊ शकतात लोन त्याच्यावरती, त्या घरावरती. 90 लाख रुपये किंमत ठेवलेली. हा, आले बैठक मध्ये काय कमी जास्त झालं तर होईल, बरोबर ना? आले बैठक मध्ये काय झालं कमी जास्त तर होऊन जाईल. आणि 90 लाख रुपयाची किंमत ठेवलेली आहे. बघा, ह्या घरामध्ये असं आहे की 1 RK कितीतरी रूम आहे टोटल. बघा, या घराचा आधीच मालकाबरोबर व्हिडिओ झालेला आहे, तुम्ही व्हिडिओ गॅलरीमध्ये जाऊन बघू शकतात. पण या घराचा जो रेंट येतो 55,000 पर्यंत रेंट येतो. खूप सुंदर आहे. लाईटीचे मीटर आहे, 2 पाण्याचे कनेक्शन आहे, सेफ्टी टँक सुद्धा आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. आणि 7-12 सेपरेट भेटणार आहे. एन प्लॉट वरच तुम्हाला हे घर भेटणार आहे. 1200 स्क्वेअर फीटची जमीन आहे. 1000 स्क्वेअर फीटच्या आतमध्ये त्याचं बांधकाम झालेलं आहे. खूप सुंदर आजूबाजूचा परिसर आहे. आणि ओनरने स्वतःसाठी 2 BHK पण बनवलेलं आहे, एवढं पण सांगणार आहे. मंडळी, तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवा, ही प्रॉपर्टी जबरदस्त आहे. आणि जाणार, खरेदी करायला कोणतरी येणारच आहे. आता ते तुम्ही पण असू शकता,
तुमचे बंधू किंवा तुमचे मित्र पण असू शकतात. तर मग करा या व्हिडिओला शेअर मित्रांमध्ये, फॅमिलीमध्ये. मंडळी, आज जे काय माहिती सांगितली ती खरं माहिती तुमच्यासाठी आणलेली आहे. बघा, विश्वास करा, भरोसा करा. आम्ही काही इस्टेट एजंटचं काम करत नाही. तुम्ही जे बघता तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे. मी कासिम शेख. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.